Hey!
हेलो 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 गाड़ी नंबर 15 सुहागड वाया मुंबई गाडीच्या वाहक सुरत पालकर गाडी ताब्यात घ्या साऊंड एक नंबर या टेस्टचीच गरज नाही काय घडशे कुठलं कारण नाही गणपती बाप्पा मंगलमूर्ती एकच कोणाचा आवाज येतो का बटाट्याची भाजी वायसला तरी या ठिकाणी कार्यक्रमाची सुरुवात या आमच्या छत्रपती शिवाजी नाट्यगृहामध्ये आता आमच्या नाट्यगृहाच्या व्यवस्थापन समितीला पण कळला असेल की एखादी छोट्याशा भागातली गावाकडची लोककला 17 कार्यक्रम झाले 17च्या 17 हाऊसफुल नटेश्वराचे काय ग्रुपाच्या वाढवाडले काय ग्रुप हे सगळं बदललं आणि त्या सरकारने पण आपल्याला आश्रय दिलेला आहे एकच गोष्ट वाईट झाली आमचा घाणेकर बुवा निघून गेला त्याला श्रद्धांजली मागच्या बारीला अर्पण केलेली आहे तर आमचा सुयोग पाटील बुवा बोललं म्हणतात तुम्हाला मी सोडणार नाही अरे पावसापर्यंत दिवस आहे मला सोडूच नका मला सोडून नका घर धरून राहावा मला याचीच गरज आहे नुसता वाऱ्या करून कंटाळलो मला धरणाराच कोणतरी पाहिजे मला म्हणून सोडायचं नाही जर सोडलं तर फक्त बघा आता मुंबईलाच राहायचं माझ्या
2 रूम आहे, एक रूम खाली. तुम्ही म्हणून मला सोडायचं नाही, अजिबात सोडायचं नाही. अरे पावसा पाण्याचा दिवस मला कोणतरी धरणारच पाहिजे होतं आणि ऐकतं गाव. सुरुवात करूया. स्वागतम स्वागतम सुस्वागतम, स्वागतम स्वागतम सुस्वागतम. बुद्धी देवता श्री गणेश, विद्या देवता आई शारदा माता, या महाराष्ट्राचा अर्थदेव आई तुळजा भवानी, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांचा वैचारिक वारसा जो पुढे आणला आणि महाराष्ट्र पुरोगामी झाला तो विचार म्हणजे शाहू फुले आणि आंबेडकर. अवघा उत्तर हिंदुस्थान ज्याने आपल्या अश्वाच्या कपाखाली पालथा घातला आणि वडफळशाहीची स्थापना केली ते थोरले मल्हारराव होळकर, चक्रवर्ती राजा यशवंतराव होळकर, रणरागिणी महाराणी अहिल्याबाई होळकर याला नमन करू. संत बाळूमामा माझ्या गावचं गाव नव आई नवलाई देवी, कॅनबेची आई विठाई देवी, धनी मोदोबा, धनी देवडोकर, धनी केदारली देव चव्हाटा यांच्या चरणाशी नतमस्तक होत मूळ गादी बाबुरंगले घराण्यातील भुवाशंकर यांचे नारायण गुरव, यांचे बाबा राजाराम, पवन विशाल, गणेश भिकाजी, गंगाराम प्रभाकर, नवलाई देवी नाच मंडळ धनगरवाडा शाखा, जय बजरंगबली नाच मंडळ पंढरचे कोटवाडी यांच्यासोबत कार्यक्रम करताना माझा गेले 15 वर्षाहून अधिक पाठीराखा असलेला संदेश होते आणि युवा ढोलकी सम्राट सिद्धार्थ बारगुडे, माझे अजित चव्हाण दादा, बेंजलमध्ये साळवी दादा आणि ऑक्टोबरला रोहित ढेके साहेब, सर्वांना मनाचा मुद्रा करून कार्यक्रमाला सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी कलगी तुला शक्ती तुला जर पंढरी असेल तर आयोजन विठू रुक्माई असतात आणि आजची माझी विठू रुक्माई हे 5 पांडव, हे 5 पांडव म्हणजे विवेक मांडवकर, सचिन मालक, सुशांत मोरे, मन्नार कानडे आणि अंकुश सकपाळ. ही नवीन पोरं नवीन आयोजक तयार होत आहेत आणि नवीन तयार झाले की पहिला फोन लांबोरे बुवा बारी करूया. केवढा प्रेम, त्याला विश्वास आहे. आजचा मधला दिवस असून पण हाऊसफुल साठी जरासा बाउंड्रीवरती आहे, बऱ्यापैकी भरलेला आहे. हे तुमचं यश आहे आणि तुमचे कष्ट आहेत आणि तुमच्या कष्टाला ही अशीच बरकत लाभो. तुम्ही आयुष्यात कायम सांगतो की नोकरी करावी, धंदा करावा, सगळं करावं, पण नटेश्वराची सेवा करून मागावी, बरकतच बरकत. नाही तर कालपर्यंत मी गुरु राखत होतो आणि आज नाट्यगृहात एसी हॉलमध्ये ज्या म्हणा एवढ्या बाऱ्याची संधी मिळते. कोण माझी चमचमती बाई गुहागरावर येते, काल गडनरावरनं आली, कोण खेळात येते, कोण रायगडवरनं येते. नशीब लागतं ना, नशीब लागतं. आणि आमचं बुवा मला शिकवायला लागलं, बुवा शिकवायला लागलं म्हणतात सुरात राहा, चाली विसरू नका. मारी टोपी तुमच्या सगळेच कसं तुम्ही मास्तर. शरद कमळ बघ, बाबा इकडं बघ, माई घातात घे, जरा लांबणे घे. मार 8 वर्षानंतर मी पहिल्यांदा आलो, मग आलो तर जरा पाणी बिनी ठेवा ना, मला काय शिकवता. अहो तुम्ही 8 वर्षात आलो पहिल्यांदा, हे 1.5 महिने 17 बारा मी केलं नाही, मला शिकवा. मारी डोकी तुमचं ना आईलाच नाव सांगतो, बांधतो उन्हात घर तुमचं. आयोजक कोकण कला प्रेमी मित्र मंडळ रत्नागिरी, धन्यवाद मंडळी. या ठिकाणी अनेक मंडळी आलेले आहेत. आमच्या आदरणीय आमच्या घराण्याची शान वासुवाडी यांचे मानसपुत्र आणि भाऊ पवार यांची मंडळी, आदरणीय हरिश्चंद्र धुमक माऊली आणि शाहीर दिलीप धुमक माऊली प्रत्येक कार्यक्रमाला येऊन आशीर्वाद देतात. माझा दिगंबर भुवड, शशिकांत मांडवे माझा पाठीराखा, शरद शिगवण माझे वस्ताद, संतोष कोल्हापटे, जनार्दन नाचरे शाहीर विनायक थोपट, शाहीर सचिन कोल्हापटे, विराज झोरे, प्रफुल्ल मयेकर, रवींद्र लांबोरे, माझा दीपक बेफोडे, निखिल गुरव, सर्व कोकणी युट्यूबर्स पोरांनो आय लव्ह यू. आणि सचिन आगरे माऊली हे आमचं जे बुवा फेमस झालं ना, त्या गाण्याच्या आधी आम्ही फेमस केलं आणि मग हे राधे तुझ्या पायात पैंजन वाजती. अरे तसं तुम्ही याला फरमाईश काय दिली, मग फरमाईश नाही एवढा भारी गातात बघितलं. अहो कालचं पण केतन धनावडे बुवा, अहो काय आवाज त्यांचा.
आमच्या बुवांचा काय आवाज, अरे कोकणी लोकांना काय लेवलला जायला लागले यार, हे असा आवाज असले पाहिजे. नुसतं काय ते एक दोन शाहीर घेऊन बसायचं, यांना पण संधी द्यावा नवीन वरांनो आयोजकांनो, काय आवाज बघा. आणि हिसकानं पण कॉलेज काढतात अंडील पाड्यासारखी, बघितली. मग असं हिसकानं काढणारा आहे, शिकलेला आहे, आवाज चांगला आहे, मग असं जरा द्या त्यांना पण. तुम्ही फक्त मोबाईल घेऊन असं अरे आयोजन पुढचं युट्यूबवरचा कार्यक्रम आहे काय प्रॉब्लेम आहे, मला 2000 रुपये कमी द्या ना, मी फिक्स तुला आलाय. अक्षा तुझ्यावाला मी परमनंटच आहे तुमचा, मला माहिती आहे. तुम्ही फक्त मला काढून बघा, मग तुम्हाला दाखवतो. तर या ठिकाणी शाहीरांचे वस्ताद माझे मित्र आणि खूप छान लेखणी, खूप छान लेखणी असले आमचे प्रमोद भूमे माऊली बुवांचे वस्ताद आणि आमचे सचिन आगरे बुवा जे राधी तुझ्या पायाचा पाहिजे माझे ते याचे गीतकार माझे मित्र आज काही गोष्टीमध्ये येऊ शकले नाही, त्यांना मनाचा मुजरा. या ठिकाणी माझे प्रतिस्पर्धी शाहीर गुहागरचे हनुमान शान सुयोग पानकर सर्वांना मनाचा मुजरा करून कार्यक्रमाला सुरुवात करूया. आता काय सर्व आहे ना, या ठिकाणी भालुदास घराण्याची शान आदरणीय चापडे बुवा, मला माहिती नाही, मी भेटायला आलो असतो, मला मी तुमच्या पाया पडायला आलो असतो, मला आता कळलं तुम्ही आलाय. माऊली दंडवर मनाचा मुजरा करतो आणि कार्यक्रमाला सुरुवात. माऊली पिता बंधू सोयरा तुझी आमुचा निश्चय खरा शरण तुझ मी विघ्न भंजरा हे दयानिधे श्री गजानना. माझी दैवत आपली दैवत आपला कोकण आपली माती आपली माणसं आणि ही दैवत त्यांच्या ठिकाणी श्रेष्ठच आहेत, पण ते आपलं काम आहे, आपण त्यांचे पायिक आहोत, आम्ही त्यांच्या पालखीचे भोई आहोत, तर त्यांचं उदो करणं आपलं काम आहे. आणि आजचं स्तवन माझ्या रत्नागिरीच्या राजापूर तालुक्यातील धनी धोत पापेश्वर यांच्या चरणाशी अर्पण करतोय, स्तवन गातोय धनी धोत पापेश्वर यांचं. कोटी तीर्थ धबधब्यावर, कोटी तीर्थ धबधब्यावर नदी मुडानीची किनार, कोटी तीर्थ धबधब्यावर नदी मुडानीची किनार, धन्य भूमी माझी राजापूर, धन्य भूमी माझी राजापूर, तीर्थ धनी धुता पापेश्वर, तीर्थ धनी धुता पापेश्वर. Yes.
कोटी तीर्थ धबधब्यावर कोटी तीर्थ धबधब्यावर नदी मुळाची किनार कोटी तीर्थ धबधब्यावर नदी मुळाची किनार धन्यभूमी माझी राजापूर धन्यभूमी माझी राजापूर तीर्थधनी धुता पापेश्वर तीर्थधनी धुता पापेश्वर तीर्थधनी धुता पापेश्वर तीर्थधनी धुता पापेश्वर हे वाडपणमंदी शैली मंदिराची त्यात स्वयंभू पिंडी शंकराची श्रद्धा आहे साऱ्या राजापूरकरांची कृपा त्याच्यावरती विश्वभराची सुख समाधान चरणावर सुख समाधान चरणावर तीर्थधानी तुझा पापेश्वर तीर्थधानी तुझा पापेश्वर तीर्थधानी तुझा पापेश्वर कामेश्वर राया काल भैरवास दत्त गुरुवाणी वीरभद्रनाथ नवला देवी वासाली सावताली गणेशाला वंदन जोडून हात सर्व साक्षीने नमस्कार घ्यावा तुम्ही तुझा पापेश्वर तीर्थधानी तुझा पापेश्वर तीर्थधानी तुझा पापेश्वर तीर्थधानी तुझा पापेश्वर कोटी तीर्थ धबधब्यावर नदी मुळाची किनार कोटी तीर्थ धबधब्यावर मुळाची किनार धन्यभूमी माझी राजापूर धन्यभूमी माझी राजापूर तीर्थधानी तुझा तीर्थधनी धुता पापेश्वर बोल श्री गणपती गजानन रामदेवी अखंड हरदा सोनीचा अखंड बाबूरावले घराण्याचा भीमाशंकर नारायण गुरु बाबा राजाराम पवन विशाल गणेश भिकाजी गंगाराम प्रभाकर
या ठिकाणी कोकणातील युट्यूबर्स इच्छा आहे की या वर्षी एखादी गोष्ट किस्सा नाही सांगितला आज एक होऊन जाऊ द्या मनोरंजन एका गोष्टीतून खास कोकणातील युट्यूबर्स 200 रुपयाचा पारितोषिक ए अच्छा अरे 12-20 सांगितलंय बंद करायचं प्रयत्न करूया आपण या ठिकाणी गुरुवर्य श्री नारायण गुरव यांची भाची सौभाग्यवती मानसी संतोष तळीकर बेने बुद्रुक लांजा याचकडून शाहीर विकास लांबोरे दादा यांना बक्षीस मला भरून आलाय नारायण गुरव आमच्या दिवसातले ज्यांनी आम्हाला टिळा लावला आणि दगडाचा देव केला आणि आज इतके कार्यक्रम करतोय शाहीर आज पहिल्यांदाच आमच्या घरातील महिला वगैरे शक्तिद्रा कार्यक्रम पाहण्यासाठी नाशिकगृहात आलेला आहे याचे श्रेय तुम्हाला या ज्या आया बहिणी आमच्या आणि त्यांचं म्हटलं आहे की तुमचं श्रेय आहे की ही त्यांची भाची आहे नारायण गुरुवांची पण मला असं वाटलं की माझ्या माहेरातून मला ही सप्रेम भेटले 500 रुपयाचं बक्षीस आहे फरमाईश आहे गणापती साडेकिमी आहे या ठिकाणी श्रीकवी वासुवाडी यांचे मानसपुत्र आदरणीय भाऊ पवार यांचे शिष्य शाहीर हरिश्चंद्र धुमाक आणि शाहीर दिलीप धुमाक याचकडून 1000 रुपयाचं पारितोषिक माऊली प्रत्येक वेळेला द्यायची गरज नाही तुमचे आशीर्वाद खूप आहेत आणि आनंद साळसकर आमचे मिरवली पुत्रचे प्रत्येक बारीला 500 रुपये माऊली धन्यवाद वरात बारीचे मुक्काम पोस्ट बेनी पुत्र फरमाईश 200 रुपये घरात माझ्या तुझे चर्चे वारंवार थँक्यू घेऊया गोवांचं पण भाग देऊया ते घ्या तर या ठिकाणी परवा गण गेला होता काळीच्या धडकनो की जाणं होतो गणा तुझी सारी किमया अंबरात मेघ चालती आम्हाला शाळेत शिकवला सूर्याची उष्णता येते पाणी तापतं तिथून वाफेचं रूपांतर वरती ढगात होतं नंतर त्याच्यामध्ये अनेक केमिकल्स मिक्स झाली त्याच्यानंतर जड झाल्यानंतर पाऊस पडला हे आम्हाला ऋतुचक्र सांगितलं पण ते सांगितलं की याच्यात बाबा म्हणतात पाणी आहे H2O 2 हायड्रोजनचे रेणू आहेत 1 ऑक्सिजन आहे याच्यापासून पाणी बनतं हा शोध शास्त्रज्ञांनी नंतर लावला पण ते मुळात आधी आहे 23.5 अंशामध्ये पृथ्वी फिरते सुरुवातीला ते आपल्या भोवती फिरते त्याला आपण परिभ्रमण म्हणतो आणि स्वतःभोवती फिरता सूर्याभोवती फिरते त्याला आपण परिभ्रमण म्हणतो स्वतःभोवती फिरते त्याच्यामुळे दिवस रात्र होते आणि सूर्याभोवती फिरते त्याच्यामुळे 3 ऋतू तयार होतात आणि ही जी यंत्रणा आहे 23.5चा काटावा इकडं पण नाही तिकडं पण नाही जर इकडं झाली तर सगळं जाऊन खा जर इकडं झाली या बाजूला सगळं गाडून रक्त विसर्जन संस्था बंद 84 लाख योनी जी लक्ष योनी आहे ती सगळी बाद कोणी मीटर पण लावलाय आम्ही त्याला निसर्ग म्हणतो नेचर म्हणतो काही नावं देतील पण कोणतरी अद्भुत शक्ती आहे तो ब्रह्मांड नायक आहे माझा स्वामी असेल माझा गणपती बाप्पा असेल माझा शिव शंभू असेल कोणी असेल माहिती नाही ती मोठी ताकद आहे जी तुम्हाला आम्हाला सांभाळते आम्ही उभं राहिलं तरी खालचा असा मोटरचा विहिरीतला पंप लावतात 2चा पाणी वर खेचायचा तसा खाल
खालून वरती अगदी मेंदूपर्यंत रक्ताभिसरण संस्था सुरू आहे. हार्ट आपला 350 ग्रॅमचा आहे, पण असं बाबूक करताय, असा पंप लावलाय, आता उभा आहे तरी वरपर्यंत रक्ताभिसरण होत आहे. झोपेला असला तरी ते करणार, धावताना असताना तरी करणार आणि कामात असताना तरी करणार. काय मशीन चालवणार कोण? एका क्षणात आम्ही ऑक्सिजन घेतो, डीप ब्रीथिंग, बाहेर काढल्यानंतर कार्बन डायऑक्साईड. अरे मशीन कोणी बनवली? कोण? तुम्ही सांगता म्हणजे आमचं लंग्स आहेत, आमचं हार्ट्स आहेत, आमच्या किडन्या आहेत, आमचे ऑर्गन्स आहेत, आमचा ब्रेन आहे, हे करतो. अरे पण चालवतो. जर तुझी हिंमत असेल तर जांभळी आली अडकून दाखव, पापणी फडफडते अडकून दाखव. आपल्या हातात काही नाहीये, कोणतरी प्रचंड मोठी शक्ती आहे, त्याला शरण जायचं. गावदेव म्हणा, कुलदेव म्हणा, गणपती बाप्पा. मी म्हणतोय गणपती बाप्पा. काय म्हणतोय? काय गणा तुझी सारी किमया, अंबरात मेघ चालली. गणा तुझी सारी किमया, अंबरात मेघ चालली. कुठून कसा येतो वारा, कुठून कसा येतो वारा, आणि कशी झाडे डोलती. अंबरात मेघ चालती. गणा तुझी सारी किमया, अंबरात मेघ चालती. गणा तुझी सारी किमया, अंबरात मेघ चालती. कुठून कसा येतो वारा, कुठून कसा येतो वारा, आणि कशी झाडे डोलती. अंबरात मेघ दुसरी फरमाईश. घरात माझ्या तुझीच चर्चा वारंवार. हे बाबा, दिवस रात्र तुझीच चर्चा. 2 मुलं आणि मी आणि माझी बायको, 4 घरात. पण 5व्या माणसाची, 5व्या देवाची, 5व्या एक अशी गोष्टीची घरात भर व्यापून टाकलेस तू. 14 सप्टेंबर अजून 1.5 महिना. पण मकान कुठला घ्यायचं, कुठली चादर घ्यायचे, या वेळेला गणपती कुठला सांगायचं, जाताना एसटीने जायचं की ट्रेनने जायचं, आमच्या भयासंबंधी ट्रेनमध्ये एसटी आहे, दिल्ली आहे की नाही, सगळी तयारी होती. दिवस रात्र ती चर्चा. पण घरात माझ्या तुझीच चर्चा वारंवार. कॅलेंडर मध्ये मोजित बसते तारीख वार. लेख विचारतो येऊनच वाळतो, म्हणे बाप्पा कधी येणार. घरात माझ्या तुझीच चर्चा वारंवार. कॅलेंडर मध्ये मोजित बसते तारीख वार. घरात माझ्या तुझीच चर्चा वारंवार. कॅलेंडर मध्ये मोजित बसते तारीख वार. सोनल विवेक मांडवकर, आमचे मित्र विवेक मांडवकर यांच्याकडून, सोनल विवेक मांडवकर यांच्याकडून 501 रुपये पारितोषिक गणपती बाप्पा बांधायचं. आणि कोकण कलाप्रेमी मित्र मंडळ यासाठी 500 रुपये जमा झालाच पाहिजे. आयोजक कविता सकाळ बाल कलाकारांसाठी 500 रुपये पारितोषिक त्याचप्रमाणे घ्या. मंडळाचा विषय आहे, पण याच्यामध्ये काय वावगे नाही, काय वाईट आहे. लमान आणि शक्तितुरा या सख्या बहिणी आहेत, आणि आयशीची आठवण काढल्यानंतर मावशीची आठवण काढली. मी अरे माझे चष्मा किती लागला, 17 आठवण. बघा मंडळी, विकास लांबोरे फक्त मस्ती करत नाही, मजा करत नाही, तर कोकणी लोकांना किंवा जे आमच्या संस्कृती आहेत आम्ही प्रयत्न करतो की आमच्या परीनं आम्ही जपून ठेवण्याचा. की आमच्या आया पिढ्या आता सोडून चाललेल्या आहेत की बाबा पहिल्या सगळ्या सुईने असायच्या, सुई नसायच्या, आता सगळ्या नर्स आल्या. आमचे मी घरात जन्मलेला आहे, तुम्ही हॉस्पिटल चालवलं.
जुनी ती जी सुनीलबाई होती ती अशी होती. पण त्याचप्रमाणे लग्नामध्ये गाणे गाणारी जी आमची पिढी होती ती संपत चालली. आणि गेली 3 वर्ष कोकणातल्या आमच्या ज्या बाया आहेत, आमच्या आई आहेत, बहिणी आहेत, त्यांनी जी जुनी गाणी आहेत ती जुनी गाणी संवर्धन व्हावी म्हणून जपण्यासारखं जपायला हवं. संपण्याआधी या योजनेखाली जे आम्ही प्रकल्प राबवतो त्याचे प्रायोजक आमचे संदीप महादे आहेत. एकदा काय आवाज आमची माऊली सगळी. धन्यवाद. संदीप महादेकडनं 500 रुपये आशीर्वाद आलेले आहेत. तर या ठिकाणी बुवांचं द्यायला पाहिजे बाबा, उधारी ठेवायची नाही, त्यातून तर मला सोडणार आहे. बुवा सोडायचं नाही मला, अजिबात सोडायचं नाही. बुवाकडे फरमाईश घ्या राधेच्या पायात. काळी आहे वरती जाय सजले भांगण सजले अंगण स्वागताला रे गणा या नाचत या छमछना या नाचत या छमछना. चित्तावरला भाताची परीक्षा दिलेली आहे. आता माझा बुवा ह्याची पण चाल द्यायची. हे सांगत होतं ना, चाल द्यायची सोपं करून देतो. मला माहिती आहे भूमी माऊली ह्याच्यावर येते, पण ही चाल कशी सुरेख क्वालिटी ते बघतो. हे सांगते ना सुरुवात सुरेख बुवा घासायला लागतं. लय अहो माईक आला की लय बडी गोष्टी करता येतात. पण काय झालंय या आमच्या एकदा इच्छा पोलीस स्टेशनमध्ये माझ्या केशी उभे राहिले. नाचा पाहिजे, कोणाला दमलेलं नाही, कोणालाही दमलेलं नाही आणि दमणार नाही, कारण नटेश्वर मागाय काळी चाल. जवा दुखान मला तवा देवान माझ्या येतारला. हाय ना खाली तो वरती जवा दुखान मला तवा देवान माझ्या येतारला. जवा दुखान मला देवान माझ्या येतारला. माझ्या बापानं मला सावरलं हो घर सुखानं माझं भरलं. माझ्या देवानं मला सावरलं हो घर सुखानं माझं भरलं. माझ्या बापानं मला सावरलं हो घर सुखानं माझं भरलं. माझ्या बापानं मला सावरलं हो घर सुखानं माझं भरलं. माझ्या
माझ्या बापानं माझा सावरलं घर सुखानं माझं भरलं माझ्या बापानं माझा सावरलं घर सुखानं माझं भरलं मला फक्त 5-10 मिनिट तिकडे गोवापेक्षा फरमाईश पण असतात मात्र त्याच्यामुळे जरा सांभाळ घ्या तर फरमाईश आले 2 पावत्याचं आहे ना नावगडाचं बोलायचं आणि सुखानं आणायचं गाव देवाच्या हुकमानं नाच नव्यानं सांगायचं भेट दिली ही गाव देवाला भेट दिली ही गाव देवाला पवत बांधायचं गडाला पवत बांधायचं सुखानं रांधायचं गडाला पवत बांधायचं हे झालं हे डोलकी वाजवता येणार नाही गड झालेलं म्हणून तर मंडळी मला काय सांगायचं आहे हे थोडा इको वाढला का ज्या गोष्टी मुळाच्या होत्या हे पूर्ण बसारे व्हायचं 17 बऱ्या करून जमले नाही आपला वाडवडील किती श्रेष्ठ होता सांगतो एक भाव मुंबईला चाकारमानी एक भाव गावाला सगळी गावाची शेती सांभाळायचा हे आगवड उगड सगळी कामं नांगरणी पेरणी करून कापणी करून सगळा पेंडा एका बाजूला ओटी वावडी सगळी झाली गुरांचा गोठा एका बाजूला 2 बैल घेतल्यानी आणि पद्धतशीर गावची राखात तो गावचा करतोय गुढी उभी करतोय या सतराच्या पूजा अशी काय करतोय गणपती बाप्पाचा करतोय नवरात्रीचा करतोय नवरात्रांचा देवाला आधी रूपा लावायच्या गोष्टी सगळा तो भाव सांभाळतो आणि मुंबईला चाकरमानी काय लागेल तर इकडला तिकडला पैसा गावाला पाठवणार कधी गावची पोरं मुंबईला येतील मुंबईची पोरं गावाला जातील असं घडून दिसतो त्या वाडवडिलांना घडी बांधला आता आमच्याकडे वरसवळे आले पण कायम लक्षात ठेवा ही पृथ्वी गोल आहे तिथं मुळातच जाणार सगळं तिथं अहो तुम्हाला सांगतो आमचा म्हातारा तुमचा पण म्हातारा हा कब्जा घालायचा हाच तास ही बटणं झाली म्हणजे जरा मोदी जॅकेट नावानं आता आम्ही मिळवतो पण हा कब्जा इकडं पान इकडं सुपारी इकडं कात आतल्या बाजूला पैसे आज तुम्हाला सांगतो मंडळी आज आमच्या पोरी 1 पीस घालतील काय जीन्स घालतील सगळी भारी कपडे पण माझ्यासाठी काय बोवा द्या ना त्यांनी ती जास्त घेतली त्याला सांगा त्यांचा कान पिळा मी भारी सांगतोय बघा किती भारी बोवाने फक्त सांगितलं मी तुला सोडणार नाही याच्या मुलीला सांगितलं नाही मी किती भारी सांगतो तर मंडळी ह्या आमच्या पोरी ह्या जिन्सी घालती ह्या मला त्याची नाव बघितलं पंजाबी सगळं पण पोरगा बघायला आला घरात चाय पाण्याला तर ती काय हापेटून आहे ना येल साडीच वस्तू घरात थैते नाचेल पण चालेल तशी हरणासारखी खोटं बोललो काय नाव काय सुगंधा तुला दाखवतो मुळात आहे ना अहो आम्ही नाचण्याच्या भाकऱ्या आम्हाला नको असायच्या आहे तांदळाची भाकरी कर आणि आता ऑर्गॅनिक म्हणून नाचण्याची भाकरी 15 रुपयाला भेटत पण झाली वाडवडिलांनी दाखवलेली वाट अरे आम्ही कंदिलाच्या काचा पुसून दमलो काचा फुटले हाताला काचा लागल्या आता प्लास्टिकच्या कंदील आले हा मुळाकडा अरे चुली फुकून आईचं माझं डोळं लाल झालं मोतीबिंब झाला आणि हॉटेलमध्ये चुलीवरचे जेवण आम्ही गुळाचा साखरेचा हवा आता ऑर्गॅनिक टी गुळाचा 10 रुपये अमृत चहा सगळ्या मुळात आहे बघा तिथंच आहे त्या सगळ्या गावाला शेणी आम्ही आता निवडायचो मे महिन्यात कोणतं भरून खोपी भरून ठेवायचो आता अमेझॉनवर शेणी विकता अमेझॉनवर कशाला माहितीये काय हे घरात फॅटचं आपण पूजन करतो ना गृहप्रवेश तेव्हा यज्ञ करतात तेव्हा
शेणी ऑनलाईन 105 रुपये 100 सगळं मुळाकडे जाणार आहे, सगळं मुळाकडे. हा शब्द तर आपण मध्ये ह्या 2-3 फक्त अव्यवार बोलायचं, बाकी काय नाही बोलायचं. आता हा आगाव बुवानी पण काय नाही बोलले, मी पण काय नाही बोलले, पण भारी वाटत आहे. सगळ्याच्या सगळ्या हाऊसफुल, सगळं मुळाकडेच जाणार. लक्षात ठेवायचं म्हणून आगावगिरी करायची नाही. बुवा तुम्ही पण तुमच्या गवळीचा भाग देतोय. काय तर गवळी चालते आले पैसा केतन कांबळे गाव कवळी तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी आहे सगळं. ए म्हणजे दुसऱ्या बारी घेतो आहे महाराज याला काय आयोजक दुसऱ्या बारी घेतो कुठली चाल ओ साहेब चाली मिली भारी करतो एक नंबर. हे राधिका माझी राधिका चंद्राची जणू तारका माझ्या हृदयी नित्य विराजे तू मविरहाची बाधिका. हे राधिका हे प्रेमिका चंद्राची जणू तारका. गोव्याच्या तुम्ही चाली दिलेल्या आहेत दोन्ही आता उभारचं गवळण कोण गेले पण किती बनवणार आहे काय सांगितलं. नव्या नितेश रामाणे आजच्या गाण्यासाठी आय लव्ह यू सॉरी थँक्यू सो मच. नव्या नितेश रामाणे या गाण्यासाठी मास्टरचं पारितोषिक. ए किती हा 15 नंबर. ए फक्त मुकडा घ्या, फक्त मुकडा घ्या. नमान राहील जर तुझ्या अंगात मत असेल चल नमान 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 झालं पाहिजे सत्यात पाहिजे. याच्यात काय वांग आहे याला मी आया महिन्याचा काय कोणाला बोलतोय काय बोलले तरी पण त्रास या गवळण नाही तर बुवाला आमच्या करायला सांगायचं मग बुवाला करायला सांगा. हे झुमका वाली पोरे नदी थोडी न चालली माझ्या वाघ्याची जोडे नको करू समाजाशी वाद ग ह्या कृष्ण सख्याचा नाद ग दिली प्रेमाने तुलाही साध ग लाडी गोडी नगर संवाद ग तरी बडबड कशाला पोरी लय बडबड कशाला पोरी तू डोक्यानं झालीस वाद ग का ठेवून आलीस घरी तुझी अंगल झालाशी बात जीव जळतो माझा हे पाहून तरी देतो येऊ मामी दाद जीव जळतो माझा हे पाहून तरी देतो येऊ मामी दाद Bye.
या ठिकाणी बुवांच्या प्रश्नाचं उत्तर मला वाटतं आमच्या 4 ते 5 बारे झाले, त्याचे 2 प्रश्न उडवले आहेत बुवांचे. 2 प्रश्न आज पण मुंबईने उभी राहा, जर काही चुकलं होत असेल तर पत्रात घे. आणि आज भानुदास घराण्यांचे चापडे बुवा या ठिकाणी आले आहेत आणि त्यांच्या समोर जर हा प्रश्न फुटला तर काय सोनाने पिवळा. तर चापडे बुवांच्या चरणाशी स्पर्श करू या ठिकाणी प्रश्नाला हात घालतोय बुवांचा प्रश्न आहे. आपल्या मुलाच्या लग्नाला सुवर्ण रथातून पुरोहिताला घेऊन जाणाऱ्या त्या राजाचं नाव सत्यव्रत असे होते. सत्यव्रत असे होते आणि त्याला बृहद्रथ तसे शर्यती असे सुद्धा म्हणतात. त्या पुरोहिताचे नाव गंगाचर्य तथा धौम्य असे होते. त्याचे वय 1000 वर्षाहून अधिक होते बोललं तुम्ही. आणि स्वतःला उलटे टाकून तपश्चर्या करणाऱ्या त्या राक्षसाचे नाव लोहासूर असे होते. त्याला वज्रनाभ असे म्हणतात. आणि राजाच्या त्या लंगड्या मुलाचं नाव पिसाच म्हणजे पिंगल असे होते. पुन्हा एकदा ऐका, तो जो पुरोहित होता त्याचं नाव सत्यव्रत म्हणजे त्याला बृहद्रथ किंवा शर्यती म्हणतात. आणि त्या पुरोहिताचं नाव गंगाचार्य तथा धौम्य. तो 1000 वर्षापूर्वी त्याचं वय होतं. आणि त्याला उलटा टाकून तपश्चर्या करणाऱ्या त्या राक्षसाचं नाव होतं, त्याला लोहासूर म्हणतात. त्यालाच वज्रनाभ म्हणतात. आणि राजाचा जो लंगडा मुलगा होता त्याचं नाव पिसाच किंवा पिंगल असं होतं. हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. वय म्हणून ह्या बाबा. आणि काय असं तर आपलं शेतीत माझा प्रश्न, शेती करताना कमरेला आकडी कोणती बांधून तू नांगर धर, म्हणजे तुला तुझ्या जोताच्या बैलांना, तुझ्या शेतात काम करणाऱ्या माणसांना आणि तुझ्या शेतभूमीला कोणत्याही वाईट शक्तीचा त्रास होणार नाही, असं नांगरी बळीराजाला कोणी वरदान दिलं एवढं सांगायचं आहे. एवढं आणि बारी संपायला पाहिजे. प्रश्नपद बुवा गात नाही हे समजून घ्या. आणि दुसऱ्या वर्गाला तुम्हाला शुभेच्छा देतो. आलोच. Thank you.